हे नागपूर केंद्र आहे. श्रोते हो, सकाळचे 10:58 झालेली आहेत. ऐकूया ठळक मराठी बातम्या. आकाशवाणी नागपूर. हेमांगी कुलकर्णी आपल्याला ठळक बातम्या देत आहे. ग्रामीण भागासह शहरी भागातील महिलांना मिळालेला विकासाचा मार्ग म्हणून उमेदकडे आपल्याला पाहता येईल. मुंबईच्या खालोखाल महिला बचत गटांसाठीचा सर्वात मोठा महोत्सव म्हणून नागपूर इथं होत असलेल्या उमेद महोत्सवाकडे पाहिलं जात आहे. केंद्र आणि राज्य शासनानं जाहीर केलेल्या लखपती दीदींना अधिक शाश्वततेचा मार्ग उमेदमार्फत मिळाला असून नागपूरकरांनी रेशीमबाग इथं सध्या सुरू असलेल्या महालक्ष्मी सरस प्रदर्शनाला भेट देऊन महिलांचा आत्मविश्वास वाढवावा असं आवाहन विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिद्री यांनी केलं. रेशीमबाग मैदानावर आयोजित भव्य राज्यस्तरीय महालक्ष्मी सरस प्रदर्शनाच्या उद्घाटन समारंभात त्या काल बोलत होत्या. नागपूर नवीन विधान भवनाचं काम 2028 मध्ये पूर्ण करण्यात यावं. विधानसभा आणि विधान परिषदेचं सभागृह, मध्यवर्ती सभागृह असलेलं मुख्य संकुल, स्वतंत्र प्रशासकीय इमारतीची कामं विहित कालावधीत होण्यासाठी तातडीनं कार्यवाही करावी असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. विधिमंडळ इथं मुख्यमंत्री फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळ पायाभूत सुविधा समितीची बैठक झाली. त्यावेळी ते बोलत होते. अमेरिकेनं इस्रायलसोबत हवाई हल्ले करून आयतुल्ला अली खमेनी यांची हत्या केल्यानंतर इराण 2026च्या विश्वचषकात सहभागी होऊ शकत नाही असं इराणचे क्रीडा मंत्री अहमद डोल्यामाली यांनी सांगितलंय. अमेरिका आणि इस्रायलनं जवळजवळ 2 आठवड्यांपूर्वी इराणवर हवाई हल्ले करून इस्लामिक रिपब्लिकचे सर्वोच्च नेते मारले, ज्यामुळे अखातात प्रदेशव्यापी संघर्ष निर्माण झालाय. इराण अमेरिका इस्रायल संघर्षाच्या पार्श्वभूमीवर गॅस टंचाईची झळ आता भंडारा जिल्ह्यातही जाणवू लागली आहे. इथल्या एका डिफेन्स अकॅडमी शाळेत सुमारे 1200 विद्यार्थ्यांसाठी केवळ 2 दिवस पुरेल एवढाच गॅस साठा शिल्लक असल्यानं प्रशासनानं तातडीनं गॅस सिलेंडरचा पुरवठा करावा अशी मागणी केली आहे. उष्णतेच्या लाटेनं त्रस्त असलेल्या विदर्भवासियांसाठी दिलासादायक बातमी असून हवामान विभागाच्या अंदाजानुसार येत्या शुक्रवारपासून विदर्भात ढग दाटण्यास सुरुवात होऊन 35 ते 50 किलोमीटर प्रतिवेगानं वादळी वारे आणि हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे 14 मार्चपासून कमाल तापमानात सुमारे 3 ते 5 अंशाची घट होण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आलाय. काल अकोल्यात 41 अंश सेल्सिअस इतकं तापमान नोंदवण्यात आलं. अमरावतीत 40.4, चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रह्मपूर इथं 40 अंश सेल्सिअस तर नागपूरमध्ये 38.4 अंश सेल्सिअस इतकं कमाल तापमान नोंदवण्यात आलं. याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं. या पुढील ठळक बातमीपत्र 11:57 ऐकता येईल. नमस्कार.